माझे नाव रोहित आहे. मी पुण्यात नोकरीनिमित्त राहतो. मला 6 महिन्यांची एक लहान मुलगी आहे. हवामान बदलण्यासाठी माझी बायको मुलीला घेऊन नाशिकला काही दिवसांसाठी गेली होती. तेव्हाच माझ्यासोबत खूप विचित्र घटना इथे घडली. जेव्हाही मी सकाळी झोपेतून उठायचो, माझ्या अंगावर एकही कपडा नसायचा. जेव्हा स्वतःला बघायचो तर माझ्यासोबत काहीतरी घडले आहे असेच मला जाणवायचे. रात्री झोपताना पण विचित्र घटना घडायच्या. कधी लाईटच बंद होत असे तर कधी अंगावरचं ब्लँकेटच खाली सरकले जायचे. कसा तरी झोपायचा प्रयत्न झोपायचो पण सकाळी उठलो की परत निवस्त्र असायचो. एकही कपडा अंगावर नसायचा. मला समजतच नव्हते की माझ्यासोबत असे का घडत आहे. काही दिवसांनी माझी बायको जेव्हा परत घरी आली तेव्हाही बायकोने सकाळी उठल्यावर मला असेच निवस्त्र बघितले. आमच्या दोघांमध्ये या गोष्टीमुळे सतत भांडणे होऊ लागले. एक दिवस सकाळी बायको किचनमध्ये स्वयंपाक करत होती. माझी मुलगी झोपली होती. तेव्हाच पालथा साखर झोपेत झोपलेला मी हळूवार माझ्या मानेवर एका मुलीचे केस पडले. मला वाटले माझी बायको निलिमाच माझ्यावर प्रेम करत आहे. म्हणून मीही नीट झोपलो आणि तोच माझे लक्ष किचनमध्ये काम करत असणाऱ्या माझ्या बायकोकडे गेले. मी खूपच घाबरलो. आजूबाजूला बघितले तर शेजारी जवळ कोणीच नव्हते. निलिमा कामात व्यस्त होती. तिला काही विचारून तिला मला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी परत झोपण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात मला परत तसाच भास झाला की कोणीतरी माझ्या शरीरासोबत खेळत आहे. मी बेडवरून हलण्याचा प्रयत्न करत होतो पण पूर्ण शरीर लॉक झाल्यासारखं झालं. गेल्या काही दिवसांपासून असेच घडत होते. खूप हिंमत करून मी माझे डोळे उघडले. मला तर खूप मोठा धक्का बसला. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाज येत नव्हता. माझ्या अंगावर काटा आला, पोटात गोळा आला, कारण समोर अजूनही बायको किचनमध्येच कामात दिसत होती आणि माझ्याजवळ त्या दिवशीच्या रात्रीची ती देखणी मुलगी तिच्या त्या लहान बाळाला रांगायला खाली सोडून माझी बायको घरात असताना देखील माझ्या शरीरासोबत माझ्या डोळ्यांसमोर. नेमकं हे काय सुरू असेल? तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना मित्रांनो? तर ऐका, खूप भयानक अनुभव मला त्या रात्रीचा आलाय. आज तीच सत्यकथा तुमच्यासमोर मांडत आहे. मी 25 वर्षांचा होतो. नाशिकमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मार्क चांगले मिळाले म्हणून लगेचच एका कॅम्पसमध्ये चांगल्या कंपनीमध्ये माझी चांगल्या पोस्टवर निवड झाली. मध्यमवर्गीय कुटुंबातील मी एक कमावता मुलगा झालो. लहानपणापासून एक स्वप्न होतं की आईवडिलांना माझा अभिमान वाटला पाहिजे आणि तेच घडत होतं. माझे स्वप्न पूर्ण होत होतं. आता नोकरीनिमित्त मी पुण्यामध्ये राहायला आलो. 2 वर्ष मी खूप मेहनतीने काम केले. अजून वरच्या पोस्टवर मी कार्यरत झालो. स्वतःचा पुण्यात एक फ्लॅट घेतला. 4 चाकी गाडी घेतली. आता प्रत्येक महिन्याला घरीसुद्धा पैसे पाठवू लागलो. आईवडिलांना माझ्यावर गर्व होता. सगळे नातेवाईक माझं नाव काढत होते. पाहुण्या राहुण्यांच्या नातेवाईकांच्या छोट्या मुलांना माझं उदाहरण दिलं जात होतं की त्यांचा मुलगा बघ शिकून किती मोठा झाला, किती नाव कमावलं, पैसा कमावला. आईवडिलांच्या तोंडून माझी इतकी स्तुती ऐकून मलाही खूप छान वाटायचं. सगळं आता सेटल झाल्यानंतर घरी माझ्या लग्नाचा विषय काढला गेला. चांगल्या पदावर असल्यामुळे खूप श्रीमंत स्थळं मला येऊ लागले. पण मला एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगीच खूप आवडली, ज्यांच्याकडून मला एकही पैसा हुंडा मिळणार नव्हता किंवा माझ्या अडचणीत पैशांची मदत देखील होणार नव्हती. माझ्या नात्यातील लोकांनी, माझ्या घरच्यांनी मला समजावले की चांगल्या श्रीमंत घरातील स्थळं तुला येत आहे, त्यातीलच एक मुलगी पसंत कर आणि तिच्यासोबतच लग्न कर, कारण पुढे जाऊन जर काही झालंच तर तुला पैशांचा आधार भेटू शकतो, मुलीच्या घरच्यांकडून मदत होऊ शकते, चांगलं भांडवल मिळू शकतं. पण मला मुलीच्या घरून काहीही एक लागत नव्हतं, कारण देवाने मलाच अगोदर खूप जास्त देऊन ठेवलं होतं आणि मी त्यातच खुश होतो. मला आता फक्त एक जीवनसाथीची गरज होती, जी माझ्या पैशांवर नाही तर माझ्यावर मनापासून प्रेम करेल.
माझ्या आईवडिलांचा सांभाळ करेल. आमचं घर तिच्यामुळे आनंदाने भरेल. तिच्या घरी श्रीमंतच असावं अशी माझी अपेक्षा अजिबात नव्हती. तिच्या घरातील माणसे आणि तिचे मन श्रीमंत असावे एवढीच फक्त अपेक्षा होती. आणि माझ्या मनासारखेच घडले. मला एक मध्यमवर्गीय मुलीचे स्थळ आले. तिचे ग्रॅज्युएशन झालेले होते. घरची परिस्थिती बिकट होती. तिच्या घरचे लोक मनाने खूप मोठे होते. त्यापेक्षा जास्त मनाने ती श्रीमंत होती. एका भेटीतच मी तिला पूर्ण ओळखले आणि लगेचच लग्नाला होकार देऊन बसलो. सगळ्यांनी समजावून सुद्धा मी कुणाचंच ऐकलं नाही आणि निलिमासोबत लग्न केले. माझ्या खुशीतच माझे आईवडील सुद्धा खूप खुश झाले. लग्नानंतर काही महिने माझी बायको माझ्या आईवडिलांजवळच थांबली. शनिवार रविवार मीच पुण्यावरून नाशिकला येत असे. खूप छान माझं आयुष्य सुरू होतं. आता माझ्या आईनेच माझ्या बायकोला म्हणजेच निलिमाला घेऊन पुण्याला जा असे मला सांगितले. निलिमाने कधीही माझ्याजवळ हट्ट केला नाही की मला तुमच्यासोबत घेऊन जा, कारण माझ्यापेक्षा जास्त तीच माझ्या आईवडिलांची काळजी घेत होती. पण आईवडिलांना माझी काळजी जास्त होती. माझ्या जेवणाची व्यवस्था नीट व्हावी म्हणून त्यांनी माझ्या बायकोला माझ्याकडे पुण्याला पाठवले. आता तर आमचं आयुष्य अजूनच सुंदर झालं. मी सकाळी लवकरच जॉबवर जात असे. संध्याकाळी 6 वाजता घरी येत असे. तिथून पुढे निलिमा आणि मी कधीकधी बाहेर पार्कमध्ये फिरायला जात असे. कधीकधी बाहेरच जेवण करत असे. आमच्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होतं. तिनं कधीच कोणत्याच गोष्टीसाठी माझ्याकडे हट्ट केला नाही. मी जेही देईल ती आनंदाने स्वीकारत असे. मला माझ्या बायकोला सरप्राईज द्यायला खूप आवडत असे. तीही ते सरप्राईज बघून खूप जास्त खुश होत असे. तिने नेहमीच मला खूप साथ दिली. अजून जास्त पैसे कसे मागे टाकता येईल, अजून जास्त आपण कसे पुढे जाऊ शकतो, कशामध्ये पैसा गुंतवला पाहिजे, कोणता खर्च कमी केला पाहिजे, सगळंच माझी बायको मला सांगत असे. मीही तिच्या शब्दांच्या पलीकडे नव्हतो. ती म्हणेल तसं मी वागत राहिलो आणि माझी प्रगती होतच गेली. आता मी पुण्यातच स्थायिक झालो होतो. कधीकधी गावाकडे 2 ते 3 दिवसांसाठी राहायला जायचो, तर कधीकधी आईबाबांनाच आमच्याकडे पुण्याला बोलवायचो. असेच आमचे आनंदात दिवस जात होते. लग्नाला आता 2 वर्ष झाले होते आणि तेव्हाच आमच्या घरात गोड बातमी आली. माझी बायको आई बनणार होती आणि मी बाबा. मी खूप जास्त खुश झालो. खरं तर आम्ही अजून फॅमिली प्लॅनिंग केलीच नव्हतं, पण तरी देखील नकळत आम्हाला देवाने हे गिफ्ट दिलं आणि खुशीतच आम्हीही ते स्वीकारलं. माझ्या आईबाबांचाही आनंद गगनात मावत नव्हता, कारण तेही आजी आजोबा होणार होते. या 9 महिन्यांत मी माझ्या बायकोची पूर्ण काळजी घेतली. वेळच्या वेळी तिला डॉक्टरांकडे मी घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला पौष्टिक खायला दिले आणि माझ्या बायकोची नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी माझ्या मुलीचा जन्म झाला होता, म्हणून आम्ही तिचं एक देवीचं नाव ठेवायचं ठरवलं. आमच्या मुलीचं नाव आम्ही दुर्गा ठेवलं. निलिमा आणि मी खूप खुश होतो. आमचा संसार अतिशय सुखाचा सुरू होता. मुलगी झाल्यावर माझी अजून जास्त प्रगती होऊ लागली, कारण घरात लक्ष्मी आली होती. बाबांच्या तोंडून तर कधीकधी मला ऐकायला मिळायचं की आता आपलेच नातेवाईक आपल्यावर जळायला लागलेत, किंवा तुझेच मित्र किंवा माझेच मित्र आपली प्रगती बघून जळत आहेत. आणि बाबांचे ते शब्द खरे ठरले. लोकांची नजर आमच्या संसाराला लागली. माझी बायको मुलगी 2 महिन्यांची असताना माहेरून पुण्याला घरी परत आली. माझी मुलगी, माझी बायको आणि मी फ्लॅटमध्ये राहू लागलो. पण मुलगी लहान असल्यामुळे माझ्या बायकोला तिला एकटीला सांभाळणं जमत नव्हतं, कारण माझी मुलगी खूप जास्त रडायची. कोणीतरी नावकरी म्हणून जन्माला आली आहे असंच काही ब्राह्मणांनी सांगितलं होतं. कधीकधी आम्ही तिला गावाकडे घेऊन जायचो. आजी बाबांना, बायकोच्या आई वडिलांना आम्ही भेटून परत पुण्याला यायचो. आता माझी लहान मुलगी 6 महिन्यांची झाली होती. गेल्या 1-2 महिन्यांपासून माझी बायको माहेरी गेली नव्हती, म्हणून हवा बदलण्यासाठी मी तिला नाशिकला तिच्या घरी सोडले आणि एकटाच परत पुण्याला आलो. आणि तेव्हापासूनच पूर्ण आयुष्य बदलले असे म्हणायला हरकत नाही. मी जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हाच मला समजले की आता मला नाईट शिफ्ट करावी लागेल. इन्सेंटिव्ह, पगारवाढ हे सगळं बघून मी नाईट शिफ्टसुद्धा स्वीकारली.
कारण पगारामध्ये वाढ खूप जास्त होत होती. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, हुशार होतो, म्हणून सगळेच माझ्या कामाचं कौतुक करत असे. आता माझी बायको माहेरी जाऊन 8 दिवस झाले होते. फोनवर मी त्यांच्यासोबत बोलत असे. माझ्या नाईट शिफ्टबद्दल मी तिला सांगितले. आपली लहान मुलगी आहे, रात्री खूप जास्त रडते, त्रास देते, तू घरात एकटीच राहशील, म्हणून अजून तू थोडे दिवस माहेरीच थांब, असा सुझाव मी तिला दिला. आमच्या मुलीसाठी ती माहेरी थांबली. आता एक दिवस माझे काम रात्रीच्या 2 वाजताच संपले, म्हणून लवकरच सुट्टी घेऊन मी माझ्या घराच्या दिशेने निघालो. पण त्या दिवशी माझी गाडी कंपनीच्या पार्किंगमध्येच बंद पडली. रात्रीचे 2 वाजले होते. मित्रांचे काम अजून वरती सुरूच होते. दुसऱ्यांची गाडी घेऊन जाणं शक्य नव्हतं, म्हणून म्हटलं 2 किलोमीटर माझे घर आहे, मी पायी गेलो तरी अर्ध्या तासातच पोहोचून जाईल. माझा फ्लॅट मी अगदी कंपनीच्या जवळच घेतलेला होता, म्हणून मी त्या रात्री घरी पायी जायचंच ठरवलं. थोडा दूर मी चालत गेलो. रस्त्यावर अगदी शांतता पसरली होती. रातकिड्यांचा आवाज कानाभोवती येत होता. रस्त्यांवर साधं कुत्रंही इकडून तिकडे फिरताना दिसत नव्हतं, म्हणून झपाझप पावले टाकत मी अंतर काटत होतो. माझ्या डाव्या हाताला एक स्मशानभूमी होती आणि पुढे जाऊन 15 मिनिटांवर एक चौफुली. मी पुढे पुढे चाललो असताना मला एक सुंदर मुलगी तिथे दिसली, जिच्या हातात एखाद्या महिन्याचं बाळ असावं आणि ती मुलगी त्याला छातीशी कवटाळत तिकडे तिकडे फिरत होती. कदाचित ती रस्ता चुकलेली असावी. माझ्या मनात आले, इतक्या रात्री ही एकटी मुलगी इथे काय करत आहे? या शहरात नवीन असेल का? तिला आपल्या मदतीची गरज तर नसेल, म्हणून मी स्वतःहूनच चालत चालत तिच्यापर्यंत पोहोचलो आणि तिला विचारलं, ताई, तुम्हाला काही मदत हवी आहे का? तुम्हाला कुठे जायचे आहे? तुम्ही पहिल्यांदाच या शहरात आल्या आहात का? इतक्या छोट्या बाळाला घेऊन तुम्ही कुठे चाललात? मी सोडून देऊ का? तिने माझ्याकडं अतिशय प्रेमाच्या नजरेनं बघितलं आणि मला म्हणाली, मला फक्त त्या समोरच्या चौफुलीपर्यंत सोडा, त्याच्या पुढेच मला जायचं आहे. मी ठीक आहे म्हणालो आणि आम्ही सोबतच चौफुलीच्या रस्त्याकडे निघालो. ती कधीकधी माझ्या पुढे चालत होती तर कधीकधी माझ्या मागे. मी तर मनात विचार केला की इतकी सुंदर स्त्री इतक्या छोट्याशा बाळाला घेऊन इतक्या मध्यरात्री घरातून बाहेरच कसे पडू शकते? तिच्या नवऱ्यानं तिला थांबवलं नसेल का? का कुणास ठाऊक, मला त्या स्त्रीची काळजी वाटली, कारण माझी ही मुलगी 6च महिन्यांची होती. तरी मी माझ्या बायकोची आणि माझ्या त्या छोट्या मुलीची किती काळजी घेत होतो. नाईट शिफ्ट आहे म्हणून थोडे दिवस तिकडेच राहा, माझ्या बायकोला मी प्रेमाने सांगितले होते. आणि इथे ही स्त्री अशी अर्ध्या रात्री आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन रस्ता चुकली. मला आता त्या स्त्रीला बरेच प्रश्न विचारायचे होते, पण अनोळखी असल्याने मी जास्त काही बोललोच नाही. फक्त तिचं नाव विचारलं. तिने रोहिणी सांगितलं. आम्ही दोघेही चौफुलीपर्यंत येऊन पोहोचलो, म्हणून जस्ट मी मागे बघितलं आणि म्हणालो, हे बघा ताई, ही चौफुली, आता इथून पुढे कुठे जायचं तुम्हाला? पण मला खूप मोठा धक्का बसला, कारण ती रोहिणी माझ्या मागे कुठेच नव्हती. मी आजूबाजूला बघितलं तर ती कुठेही दिसत नव्हती. 1 सेकंदमध्ये ती गायब कशी होऊ शकते? मी विचार केला आणि मनात प्रश्नांनी गोंधळ घातला. खूप जास्त भीती वाटली. काहीतरी गडबड आहे मनाशीच बोलत मीही पटकन घराच्या दिशेने निघालो. घाईघाईतच घरात आलो, पण काही केल्या त्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. ती सारखं माझ्या चेहऱ्याच्या समोर येत होती. मी मनात विचार केला की कदाचित मी तिला तिथे सोडले, ती मला दिसली नाही, म्हणूनच माझ्या चेहऱ्यासमोर तिचा तो चेहरा सारखा येत आहे. आता मात्र माझ्या मनामध्ये अतिशय वाईट विचार येत होते. काय करावं समजत नव्हतं. देवाकडे प्रार्थना केली आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या मला झोप येतच नव्हती. मी चेहऱ्यावर ब्लँकेट घेतलं की आपोआपच माझं ब्लँकेट खाली ओढलं जात होतं. पावसाचे दिवस नव्हते, तरी देखील बाहेर पाऊस येतोय मला वाटू लागलं. लाईट देखील गेली. आता मात्र माझा जीव अजूनच जास्त घाबरला. असं काय घडतंय मला समजेना. सारखे सारखे अंगावर ब्लँकेट ओढत होतो, पण सारखं सारखं कुणीतरी जाणून बुजून माझं ब्लँकेट ओढत आहे असंच मला वाटत होतं. जीव मुठीत घेऊन डोळे घट्ट बंद करून इकडून तिकडे कूस बदलत मी झोपायचा प्रयत्न करत होतो. डोळे उघडताच मला परत एकदा तीच मुलगी
आणि त्याच मुलीचा चेहरा दिसत होता. कसा तरी विचार करत असताना मला कुठेतरी रात्री झोप आली. नाईट शिफ्ट असल्यामुळे दुपारपर्यंत मी झोपत असे, पण आज मला थोडी लवकरच जाग आली. एक भयानक स्वप्न पडलं होतं. मनात विचार करतच काल झालेली गोष्ट तिथेच विसरून जायची. बायकोला किंवा घरच्यांना कुणालाही काहीच सांगायचं नाही असंच मनाशी ठरवलं. पण परत एकदा मला नवीन धक्का बसला. मी जेव्हा झोपेतून सकाळी उठलो, माझं ब्लँकेट बाजूला केलं, तेव्हा मी पूर्णपणे निवस्त्र होतो. माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता. मला अजूनच जास्त टेन्शन येऊ लागलं. हे असं का घडलं? मी तर रात्री व्यवस्थित झोपलो होतो. मग हे असं काय झालं? पण सगळं काही विसरून कुणालाच काहीच न सांगायचं मी ठरवलं. दुसऱ्याही दिवशी मी जेव्हा घरी आलो, रात्री झोपलो, तेव्हा तेच घडलं. सकाळी उठल्यावर अंगावर एकही कपडा नाही. बायको माहेरी गेल्यामुळे माझ्यासोबत जे काही घडत आहे हे मी लपवू शकत होतो आणि मी ते लपवलं. रोज माझ्यासोबत अशाच काही गोष्टी घडत होत्या ज्या माझ्या विचारांच्या अगदी पलीकडे होत्या. माझ्यासोबत काहीतरी अनर्थ घडलं हे मात्र मी समजून चुकलो. जी प्रगती माझी होत चालली होती ती आता मंदावली. मी कशाच्या तरी वेगळ्याच विचारांमध्ये गुंतलो गेलो. रात्री मी जे नाईट शिफ्टला म्हणून ऑफिसला जायचो तिकडे मी आता जातच नव्हतो. इकडे तिकडे फिरत बसायचो. जे पैसे वाचवायला शिकलो होतो तेच पैसे आता मी बाहेर उडवत होतो. मला काहीच समजत नव्हतं की हे माझ्यासोबत का घडत आहे. बायकोला, मुलीला फोन करणं ही मी माझ्याकडून कमी झालं म्हणून तिला जरा टेन्शन आलं आणि तिनं लगेच पुणे गाठलं. माझ्या बायकोने माझ्या मनातलं ओळखलं असावं. आल्याबरोबर तिनं माझ्या चेहऱ्याकडे बघून मला विचारलं, रोहित तुम्ही ठीक तर आहात ना? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? माझ्या मनात आलं बायकोला सगळं काही खरं सांगावं आणि तिच्याजवळ आपलं मन मोकळं करावं. पण छोट्याशा बाळासोबत ती इथे घरात एकटी राहते. तिला अशा काही गोष्टी सांगितल्या तर किती टेन्शन येईल, किती घाबरेल ती, हा विचार करत मी तिच्यापासून ही गोष्ट लपवली. पण जास्त दिवस तिच्यापासून हे मी लपवू शकलो नाही. कारण दुसऱ्याच दिवशी जेव्हा आम्ही झोपेतून उठलो तेव्हा त्याही दिवशी माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिने मला असं बघून विचारलं, हे काय आहे रोहित? आता आपल्याला मुलगी झाली आहे, हळूहळू ती मोठी होईल आणि तू घरात कसा झोपत आहेस? मी जरी बायको असले तरी थोडी तरी लाज ठेवायची. काहीतरी बहाणे सांगून मी तो विषय बंद केला. पण दुसऱ्याही दिवशी तेच घडलं, तिसऱ्याही दिवशी तेच घडलं. मला सकाळी असं निवस्त्र बघून माझी बायको माझ्यासोबत रोज भांडण करू लागली. तुम्हाला काही झालं आहे का? मला विचारू लागली. पण मी मजबूर होतो. तिला काहीच सांगू शकत नव्हतो. एक दिवस तर माझा मित्र खूप सकाळीच माझ्याकडे आला होता. माझी बायको त्याला बाहेरच भेटली. तेव्हा त्यानं तिला सांगितलं, वहिनी, रोहित हल्ली खूपच विचित्र वागतो. वेळेवर ऑफिसला येत नाही. आला तरी तो कुठेतरी मध्येच गायब होऊन जातो. कधी कधी तर ड्रिंकही करायला लागला आहे. तुमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीक तर आहे ना? मित्राच्या प्रश्नांनी माझ्या बायकोला टेन्शन आलं. तेव्हा ती त्याला म्हणाली, खरं तर काही दिवसांपासून रोहित मला वेगळाच वाटत आहे. आमच्याप्रती त्याचं प्रेम कमी झालं आहे असंच वाटतंय. तुम्ही तुमच्या मित्राला विचारा. माझा मित्र माझ्या रूममध्ये आला. मी झोपलेलोच होतो. त्याने येऊन मला उठवलं. मी उठलो. पण आताही तसंच घडलं. अंगावर एकही कपडा नाही. त्याने सुद्धा मला तसंच बघितलं. आता मात्र सगळीकडे माझी ही गोष्ट पसरली गेली. माझ्या आईबाबांच्या कानावर सुद्धा माझ्या बायकोने ही गोष्ट सांगितली की रोहित हल्ली वेगळाच वागत आहे. माझ्या मित्राने मला काही गोष्टी विचारल्या, पण मी कुणालाच काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. कदाचित सगळेच आता मला नावं ठेवत होते. आई वडिलांकडे वेळेत पैसाही पोहोचला जात नव्हता. मी वेळेवर ऑफिसला जात नव्हतो. तिथं गेलो तर मी मध्येच गायब होत होतो. रात्र रात्र इकडे तिकडे मी भटकत होतो. म्हणून मला वॉर्निंग नोटीस सुद्धा मिळाली होती. तरी देखील मला काहीच वाटत नव्हते. काय माहिती मला काय झाले होते. माझ्या डोळ्यांसमोर फक्त त्या मध्यरात्री भेटलेल्या स्त्रीचा चेहरा येत होता. आता मात्र माझी बायको माझ्या या त्रासाला कंटाळली. मला विचारून विचारून खूप थकली आणि रागातच तिच्या माहेरी निघून गेली. मी घरात एकटाच होतो. अतिशय बिकट परिस्थिती झाली होती. कामावर वेळेत जात नव्हतो. त्याच रात्री मी झोपलेलो असताना
माझ्या रूमचा दरवाजा अचानकच उघडला गेला आणि कुणीतरी रांगत रांगत माझ्याकडे येत आहे असं मला दिसलं. मी बघितलं तर एक छोटंसं बाळ होतं आणि त्याच्या मागे तीच स्त्री होती जी मला त्या रात्री भेटली होती. अतिशय सुंदर देखणी दिसत होती, पण ती इथे काय करत आहे? मी विचार केला, माझ्यासोबत असं का घडतंय? देवा मला वाचव. हे सगळं मी स्वप्न बघतोय का? मनात एक नाही तर अनेक विचार येत होते. आता मात्र घाईतच जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण बॉडी माझी लॉक झाली होती. मला हलताही येत नव्हतं. त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं मला समजलेच नाही. पण सकाळी पुन्हा एकदा स्वतःला उघडच बघितलं. आता मात्र बायकोची खूप आठवण झाली आणि घाईतच पुण्यावरून नाशिकला पोहोचलो. ती खूपच नाराज होती. माझ्यासोबत बोलायलाही तयार नव्हती. पण मी माझ्यासोबत काय काय घडलं ते सगळं माझ्या बायकोला सांगून दिलं. आता मात्र तिला फार टेन्शन आलं. तिने मला जवळ घेऊन धीर दिला. मी सोबत आहे ना मला सांगितलं आणि एका चांगल्या तांत्रिकाकडे मला ती घेऊन गेली. त्यांनी तिला शंकराची भक्ती करायला सांगितली. माझी बायको स्वामी सेवा करायची. तिला 1-2 मंत्रही त्यांनी दिले. तुमच्या नवऱ्याला भूतबाधा झाली आहे असे त्या तांत्रिकाने स्पष्ट सांगितले. ते ऐकून मी खूपच घाबरलो. अंगारा आणि एक माळ माझ्या हातात देत तो तांत्रिक मला बोलला, त्या स्त्रीला तुम्ही आवडले आहात. तुमच्यामध्ये तिचा जीव अडकला आहे. तुम्ही घेतलेली काळजी तुम्हालाच नडली. तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी तिला तुम्ही हवे आहात. आता मात्र माझं लटलट कापरं होत होतं. माझी बायको मला धीर देत परत मला पुण्याला घेऊन आली. माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. मी आहे ना, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, मला ती सांगत होती. पण मला फरक पडत नव्हता. आता मात्र माझ्या घरात माझी बायको स्वामी सेवा, तांत्रिकाने दिलेले मंत्र, पूजापाठ खूप जास्त करत होती. पण तरी देखील माझ्यासोबत जे घडायचं ते घडतच होतं. एक दिवस तर रात्री झोपलेलो असताना माझी बायको किचनमध्ये काहीतरी करत होती. माझ्या अंगावर अचानकच केसांच्या बटा पडल्या. मला वाटलं माझी बायको माझ्यासोबत प्रेम करत आहे, म्हणून वळून मी तिच्याकडे मागे बघितलं तर खूप मोठा धक्का बसला. तीच मुलगी होती जी मला त्या दिवशी दिसली. मी आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाज निघालाच नाही. माझी बॉडी लॉक झाली. मी खूप घाबरलो. हळूहळू करून माझे कपडे दूर होणारच. तोच माझं लक्ष बायकोने ठेवलेल्या गुरुचरित्राच्या पुस्तकाकडे गेले. मला बोलता येत नव्हतं, म्हणून काय झालं? मी देवाची प्रार्थना मनातच करू लागलो. मला वाचव म्हणू लागलो. तेव्हाच माझी बायको देखील किचनमधून बाहेर पडली. माझ्यासोबत काही घडत आहे का तिला समजलं नाही, पण ती स्वयंपाक आवरून देवपूजा करून माझ्या माथ्यावर अंगारा लावून गेली आणि सगळं काही ठीक झाल्यासारखं मला वाटलं. मी लगेचच तिला माझ्यासोबत आत्ता काय घडलं ते सांगितलं. मला माझ्या मुलीची आणि माझ्या बायकोची खूप काळजी वाटत होती, म्हणून मी तिला सांगितलं, माझ्यासोबत जे घडायचं ते घडेल. तू आपल्या मुलीला घेऊन आत्ताच्या आत्ता नाशिकला तुझ्या माहेरी जा. खरं तर आता 1 वर्षात मला खूप लोकांनी नावही ठेवले होते. आता तर माझा जॉबसुद्धा गेला होता. जी प्रगती मी केली होती ती हळूहळू करून कमी झाली होती. माझ्या आईबाबांना सुद्धा माझं फार टेन्शन येत होतं. नातेवाईक, मित्रमंडळी माझी चेष्टा करत होते. सगळे मला नावं ठेवत होते. पुण्याला जाऊन मुलगा बिघडला असे म्हणत होते. सगळं नाव माझ्यामुळे धुळीला मिळालं होतं. पण माझी याच्यात काहीच चूक नव्हती, कारण माझ्यासोबत काय घडलंय हे मला स्वतःला सुद्धा समजत नव्हतं. पण तांत्रिकाने सांगितल्यावरून इतकं तर कळालं होतं. त्या रात्री माझ्यासोबत काय घडलं. मी एका मेलेल्या स्त्रीसोबत चौफुलीपर्यंत आलो तर आलो. मी मागे वळून तिच्यासोबत बोललो, जो की तिचा आत्मा होता, आणि म्हणूनच माझ्यासोबत हे सगळं घडतंय. मी माझ्या बायकोला खूप समजावलं. तू घरी जा, आपल्या मुलीची काळजी घे असं म्हटलं. तुम्हाला माझ्यापासून धोका आहे हेही सांगितलं, पण ती ऐकतच नव्हती. मला एकटं सोडत नव्हती. पण काही गोष्टी तिलाही अनुभवायला मिळाल्या. आमच्या छोट्या मुलीला धोका आहे हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने माहेरी जाण्याचं ठरवलं. पण घरात कुठे काय आहे, कोणती भक्ती करा हे सगळं मला सांगितलं. ती माझ्या मुलीला तिच्या आईबाबांकडे सोडून तिच्या सासरी गेली. घडलेला सगळा प्रकार तिनं माझ्या आईवडिलांना सांगितला. आपला मुलगा कसा होता आणि आता कसा झाला हे ऐकून माझ्या आईबाबांना सुद्धा खूप जास्त त्रास होत होता. त्यांना सगळ्यांना मला या संकटातून बाहेर काढायचं होतं. म्हणून माझ्या आईने नाशिकमध्येच एका ब्राह्मणाला विचारलं
त्या ब्राह्मणाने आम्हाला एका मोठ्या तंत्रज्ञानी माणसाचं नाव सांगितलं. माझी तर नोकरी गेली होतीच. तेव्हा आईबाबांनी मला घरी बोलवलं आणि मला घेऊन त्या माणसाकडे गेले. मला बघताक्षणीच माझ्यासोबत काय काय घडलं त्या ज्ञानी माणसाने पटकन सांगितलं आणि त्या स्त्रीबद्दल सुद्धा, जी नेहमीच मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते. तिचा आत्मा अतृप्त आहे. ती आपल्या बाळाला घेऊन रस्ता क्रॉस करत असताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा तेव्हा मृत्यू झाला. तिच्या नवऱ्यानं दुसरे लग्न केलं, पण तिचं आयुष्य तिथेच अडकलं. आपलं बाळ आणि आपण दोघंही तिथेच राहू लागले, कारण तिचा आत्मा भटकत होता. खरं तर ती मुलगी आपल्या नवऱ्याचं घर सोडून रागातच माहेरी जात होती, कारण तिच्या नवऱ्याचं बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते आणि हे त्या मुलीला समजलं. म्हणून रागातच आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला उचलून तिनं ते घर सोडलं. आपण नवऱ्यासोबत इतकं चांगलं वागून सुद्धा आपल्या नवऱ्यानं आपल्याला धोका दिला, हा राग तिच्या मनात होता. आपण इतकं सुंदर असून आपल्या नवऱ्याला सर्वस्व मानलं, पण आता नको. मी माझ्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेईल आणि माझ्या बाळाला जो मुलगा स्वीकारेल, माझी जो काळजी घेईल अशा मुलासोबत मी लग्न करेल, असा विचार करत करतच तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती हे जग सोडून गेली. कित्येक दिवस तिचा आत्मा असाच भटकत होता आणि त्याच दिवशी ती एखाद्या पुरुषाच्या शोधात होती आणि त्याच रात्री तू सुद्धा त्याच रस्त्यावरून गेला. तुमची जन्मरास एक असल्यानं तुला ती दिसली. तू तिला प्रेमाने काही प्रश्न विचारले, तिची काळजी घेतली. हे तिला आवडलं आणि तिनं तुला निवडलं. जर तू तिच्याकडे मागे वळून बघितलं नसतं तर काहीच झालं नसतं, पण तू आजूबाजूला मागे वळून बघितलं आणि तिचा तुझ्यात जीव अडकला. आता याच्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल आहे, पण आपण प्रयत्न करू. अशक्य असं काहीच नाही. मी मात्र वेडापिसा होऊन इकडे तिकडेच बघत होतो. माझी बायको आणि माझे आईवडील माझ्यासाठी खूप काळजीत होते. जे करायचं ते सगळं तेच करत होते. मी मात्र त्याच विचारात होतो. तिचा चेहरा आठवत होतो, पण ज्ञानी माणसाने जे काही सांगितलं ते सगळं माझ्या बायकोने केलं. पुण्याला ज्या ठिकाणी मी तिला रात्री बघितलं त्याच ठिकाणी जाऊन जाऊन माझ्या बायकोने सगळे विधी केले. माझ्या आईवडिलांनी, तिच्या आईवडिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन माझ्यासाठी मोठमोठ्या पूजा केल्यात, ज्या सांगितल्या होत्या. आता 6 महिने झाले होते, पण अजूनही मला कधीकधी तिचा चेहरा दिसत होता. मी तिच्यापासून दूर होऊ शकत नव्हतो असं मला वाटत होतं. जेव्हाही अशा काही गोष्टी घडायला लागल्या तर बायकोने स्वामींची माळ माझ्याकडे दिली होती, जी मी जपायचो. गुरुचरित्राचं पारायण तिनं मनापासून 7 दिवस केलं. घरात तारक मंत्र लावून ते पाणी रोज मला प्यायला दिलं. देव मंत्र, प्रार्थना यावर माझा अजिबात विश्वास नव्हता, पण आता मी हळूहळू या गोष्टींवर विश्वास ठेवत होतो. जर चांगली शक्ती असेल तर वाईटसुद्धा असते, हे कारण सिद्ध झालं होतं. वाईट शक्तीला चांगलीच शक्ती मारू शकते, हा विचार करत मी अतिशय मनापासून देवाची प्रार्थना करत होतो, पूजा करत होतो. जर माझ्यासोबत असं काही घडायला लागलं तर मी लगेचच देवाचा धावा करायचो. बायकोने तर माझ्या उशाजवळच गुरुचरित्राचं पुस्तक आणि माळ ठेवली होती. आईबाबांनी त्या ज्ञानी माणसाने जे काही सांगितलं त्या सगळ्या पूजा केल्यात. काही ठिकाणी मला बोलवण्यात आलं, मीही गेलो. बायकोने सगळ्यात अगोदर आमचं ते राहतं घर विकलं आणि पुण्यातच दुसरीकडे आम्ही एक फ्लॅट घेतला. हळूहळू करून तिने मला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढलं. मला या गोष्टी विसरायला थोडा जास्त कालावधी लागला. तोपर्यंत तिनेच माझं घर सांभाळलं, स्वतः जॉब करून पैसे मिळवलेत, माझ्या आईबाबांची काळजी घेतली, माझी काळजी घेतली. आता मी पूर्णपणे बरा आहे. ज्या काही माझ्यासाठी पूजा झाल्यात त्यानंतर मला कधीच त्या मुलीचा चेहरा दिसला नाही, कारण मी मनापासून त्याही मुलीची माफी मागितली. तिला बोललो, हे बघ, तुझा आत्मा अतृप्त आहे. तुझ्या नवऱ्यानं तुला धोका दिला, पण मी तसा मुलगा नाही. मी माझ्या बायकोवर, माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो. मला तुझ्यासोबत तू घेऊन जरी गेली तरी देखील मी तुझ्यावर माझ्या बायको मुलीसारखं प्रेम करू शकत नाही. मी माणुसकीच्या नात्यानं तुझी मदत करायचा विचार केला आणि तू मला निवडलंस, पण हे चुकीचं आहे. तुझ्यासाठी ज्या काही विधी होत आहेत त्या स्वीकार आणि तुझं बाळ आणि तू हे जग सोडून तुमच्या जगात चालले जा. माझ्या बायकोचं आणि माझ्यात असणारं प्रेम बघून, कदाचित माझ्यासाठी तिची धडपड बघून
तिचे केलेले विधिमार्ग याने तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असावी. ज्या दिवशी तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली त्या दिवसापासून ती मला कधीच दिसली नाही किंवा तिने मला सोडलं असावं आणि दुसऱ्याच कोणाच्या शोधात ती परत तिथेच भटकत असावी हे मला काहीच माहीत नाही. जेव्हापासून आम्ही घर बदललं तेव्हापासून मी त्या गोष्टी विसरलो. मी नव्यानं परत इंटरव्ह्यू देऊ लागलो. थोड्याच दिवसात माझं सिलेक्शन झालं. पहिला अनुभव होता म्हणून पगार चांगला मिळाला. माझ्या या कठीण काळात माझ्या बायकोने मला खूप साथ दिली आणि म्हणूनच आज मी माझी ही कथा तुमच्यासोबत मांडू शकलो. मी जिवंत राहू शकलो. आता आम्ही माझ्या बायकोला तिचा जॉब सोडायला लावला. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही ज्या दुःखातून जात होतो हे फक्त आम्हालाच माहिती आहे. आमच्या या कठीण काळात आम्हाला समजलं की कोण आपलं आहे आणि कोण परक. जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा आम्हाला साथ दिली नाही. माझ्यावर हसलेत, माझ्यावर बोटं उचललेत. म्हणतात ना, कठीण काळातच आपले कोण आणि परके कोण याचा अनुभव येतो. आम्हालाही आला. पण देवाच्या कृपेने आणि माझ्या बायकोच्या भक्तीमुळे मी सुखरूप या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडलो. माझी मुलगी आता 2 वर्षांची आहे. माझी बायको घरातच वर्क फ्रॉम होम करत असते. आई बाबा पहिल्यासारखंच कधीकधी आमच्याकडे येऊन जातात. घरात देवाची प्रचंड भक्ती श्रद्धा आम्ही करतो. खरं तर त्याचमुळे माझा जीव वाचला. बायकोने माझ्याकडून सुद्धा गुरुचरित्राचे पारायण करून घेतलं होतं. मीही काहीच न बोलता ते केलं, कारण माझा विश्वास पटला होता. वाईट शक्तीला घालवण्यासाठी चांगल्या शक्तीला आपल्याकडे बोलवावंच लागेल. आयुष्यात असा भयानक अनुभव मला आला जो मी तुमच्यासमोर मांडला. पण आता असं काहीही नाही. मी ठीक आहे, चांगली नोकरी करतो. माझी मुलगी, माझी बायको, माझे आई वडील सगळे ठीक आहेत. खरं तर माझ्या बायकोनेच मला साथ दिली. मला सोडून जर ती गेली असती तर कदाचित आज तुमच्यासमोर मी माझा हा अनुभव मांडू शकलो नसतो. बायको होती म्हणून आज मी आहे. मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. या गोष्टीचं तात्पर्य, जेव्हा आपण बाहेर नोकरी करत असतो, रात्री अपरात्री घरात येतो, तेव्हा चुकूनही रस्त्यावर कोणीही स्त्री दिसो किंवा पुरुष दिसो, त्यांच्यासाठी आपली गाडी थांबवू नका. कोणत्याही अनोळखी मुलीला आपल्या गाडीवर बसवू नका. तिच्यासोबत गप्पा करू नका. आणि असं कधी घडलंच तर चुकूनही मागे वळून बघू नका. कारण जर चांगली शक्ती असेल तर वाईटसुद्धा शक्ती असू शकते, हे विसरू नका. आता कोणी म्हणेल ही अंधश्रद्धा आहे, तुम्ही काहीही चुकीचं पसरवत आहात. पण हा एक सत्य अनुभव आहे जो स्वामी सेवेत मी ऐकला. तोच मी तुमच्यासमोर आज मांडला. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, कॉमेंट करून नक्की सांगा की खरंच असं घडू शकतं किंवा तुमच्यासोबत असं घडलं आहे का कधी. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील बेल आयकॉन बटन क्लिक करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.